नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा निघालेले भटकायला आणि यावेळेस मी निघालेले माझ्या स्कूल फ्रेंड्स बरोबर। आम्ही जवळजवळ 23 वर्ष सोबत आहोत, म्हणजे ज्युनियर केजी पासून आमची मैत्री आहे आणि अजूनही आम्ही ती जपलेली आहे। सो आम्ही सगळे निघालेलो बोईसरला, बाकीची गँग येत होती मागून। आम्ही विरारवरून ट्रेनने आल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि इथे तुम्ही बघत असाल अत्यंत सुंदर प्रॉपर्टी आहे, समुद्राला टच असणारी प्रॉपर्टी आहे। खूप सुंदर स्पेशियस आणि छान विला आहे। तुम्हाला म्हणजे गर्दीपासून लांब आणि म्हणजे सगळ्या धकाधकीपासून लांब जर एखादं स्टेकेशन प्लॅन करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता। हा त्यांचा हॉल आहे, किचन आहे, तुम्ही कुक पण करू शकता किंवा तुम्हाला जर जेवण ऑर्डर करायचं असेल तर त्यांना आधी सांगून आपण जेवणसुद्धा ऑर्डर करू शकतो। 2 बेडरूम आहेत, अटॅच वॉशरूम्स आहेत आणि बाहेर इतकी स्पेशियस जागा आहे। वरती टेरेससुद्धा आहे, तो आपण नंतर जाऊन बघूया। आणि थोडा वेळ आम्ही चिल केलं कारण बाकीची अजून लोक येणार होती, सो आम्ही छान बसून थोडंसं खात पीत होतो। त्यानंतर वरती गेलो टेरेस बघायला, तर हा बघा टेरेसचा व्ह्यू, इतका स्पेशियस टेरेससुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला यूज करायला मिळतं आणि वरून इतका छान व्ह्यू आहे। दुपारी तर नाही पण तुम्ही रात्री डिनर वगैरे एन्जॉय करू शकता टेरेसवर बसून। आणि हा बॅक व्ह्यू आहे विलाचा, तिथून तुम्हाला सनसेट सनराईज बघता येतोय आणि पाण्याच्या अगदी जवळ असल्यामुळे थंडावा पण आहे, सो खूप छान वाटत होतं। त्यानंतर सनसेट होत आलेला आणि ऑलमोस्ट आमची सगळी मंडळी पण आलेली, सो आम्ही चहा घेत होतो। तुम्हाला हाय टी, ब्रेकफास्ट आणि 2 वेळेचं जेवण ते लोक प्रोव्हाइड करतात, पण तुम्हाला ते आधी बुक करावं लागतं। त्यानंतर असा छान सनसेट बघत आम्ही चहा एन्जॉय केला आणि नंतर गप्पा मारायला बसलो, छान तयार झालो आणि फोटो काढायचे होते आम्हाला, सो आमचा प्रयत्न चालू होता फोटो काढण्याचा। आणि रात्रीचा व्ह्यू बघा, खूप शांत थंड छान वाटत होता आणि आम्ही असा संपवला आमचा दिवस। तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू, तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून, बाय बाय।